चला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटीच्या या विशेष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रात सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा टॉपिकचं विश्लेषण करणार आहोत ज्यावर प्रिलिम्स असो वा मेन्स हमखास प्रश्न विचारले जातातच. तो विषय म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी. हा संपूर्ण प्रवास आपण एकदम सोप्या भाषेत प्रत्येक कायद्यानुसार म्हणजेच ॲक्ट वाईज समजून घेणार आहोत. आता सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की हे जुने ऐतिहासिक कायदे आपण का अभ्यासायचे. तर याचं एक अगदी साधं उदाहरण पाहूया. जेव्हा एखादी भव्य इमारत किंवा घर बांधलं जातं तेव्हा सर्वात आधी काय करतात? बरोबर, एक भक्कम पाया रचला जातो. आपली ही विशाळ भारतीय राज्यघटना काही एका रात्री तयार झालेली नाहीये. ब्रिटिश राजवटीत वेळोवेळी जे वेगवेगळे कायदे आणि नियम आणले गेले त्यांनीच खऱ्या अर्थाने या संविधानाचा विटांसारखा मजबूत पाया रचला. आजची आपली संसदीय लोकशाही असो वा केंद्र आणि राज्यांमधले संबंध, या सगळ्याची मुळं याच ऐतिहासिक कायद्यांमध्ये दडलेली आहेत. आजच्या या हाय स्पीड रिव्हिजन क्रॅश कोर्सची रूपरेषा अगदी क्लिअर आहे. आपण आधी प्रस्तावना पाहू, मग कंपनीची राजवट, त्यानंतर थेट ब्रिटिश क्राऊनची राजवट, काही महत्त्वाच्या सुधारणा, स्वातंत्र्याचा टप्पा आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेसाठी काही MCQs. पुढे जाण्याआधी संपूर्ण प्रवासाचा एक मॅक्रो पिक्चर किंवा टाईमलाईन डोळ्यांसमोर ठेवूया. 1773 पासून ईस्ट इंडिया कंपनीने सत्ता हळूहळू केंद्रीकृत म्हणजेच सेंट्रलाइज करायला सुरुवात केली आणि ती 1833 मध्ये एकदम शिखरावर पोहोचली. पण 1858च्या उठावानंतर जेव्हा सत्ता थेट ब्रिटिश राणीकडे गेली तेव्हा त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजेच डिसेंट्रलायझेशन करायला सुरुवात केली. हा केंद्रीकरण ते विकेंद्रीकरण असा प्रवास लक्षात ठेवला की सगळे कायदे आपोआप लक्षात राहतात. तर आपला पहिला मुख्य टप्पा आहे कंपनीची राजवट. हा तो काळ होता 1773 ते 1858च्या दरम्यानचा, जेव्हा सगळा भर केंद्रीकरणावर होता. ब्रिटिश संसदेने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या बेबंद कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचललेलं हे पहिलंच पाऊल, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. आता इथला सर्वात महत्त्वाचा प्रिलिम्स पॉईंट सांगतो, नीट लक्ष द्या. या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असं नवीन नाव दिलं. आणि असा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर वॉरेन हेस्टिंग्स. याच कायद्याने कलकत्ता इथे सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्याची तरतूदसुद्धा केली होती. त्यानंतर काही वर्षांनी आला 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट. याने एक मोठं काम केलं. कंपनीचे व्यापारी आणि राजकीय कामकाज पूर्णपणे वेगळे केले आणि राजकीय कारभारासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल नावाची नवीन संस्था स्थापन केली. म्हणजेच इथे दुहेरी शासन सुरू झाले. आता एक भन्नाट एक्झाम टिप लक्षात ठेवा. पुढचे चार्टर ॲक्ट किंवा सनदी कायदे लक्षात ठेवण्यासाठी फक्त +20 वर्षे ही ट्रेक वापरायची. 1793, त्यात 20 मिळवा 1813, मग 1833. 1813च्या चार्टर ॲक्टने कंपनीची भारतातील व्यापारावरची मोनोपॉली म्हणजेच मक्तेदारी संपुष्टात आणली. फक्त चहा आणि चीनसोबतचा व्यापार त्यांनी स्वतःकडे ठेवला होता. आता 1833 आणि 1853च्या कायद्यांची तुलना केली तर खूप रंजक गोष्टी समोर येतात. 1833च्या चार्टर ॲक्ट हा केंद्रीकरणाचा अगदी अंतिम टप्पा होता. याने काय केलं? बंगालच्या गव्हर्नर जनरलला थेट संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनवून टाकलं. आणि दुसरीकडे 1853चा कायदा पाहिला तर त्याने पहिल्यांदाच गव्हर्नर जनरलच्या परिषदेची कायदेविषयक आणि कार्यकारी कार्य वेगळी केली. हे म्हणजे आपल्या आजच्या संसदेसारखंच एक मिनी पार्लमेंट होतं असं म्हणायला हरकत नाही. चला आता 1 सेकंद थांबूया आणि पटकन मिनी रिव्हिजन करूया. आठवून पाहूया कोणत्या कायद्याने लॉर्ड विल्यम बेंटिकला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनवले. आपण आत्ता चर्चा केली होती की केंद्रीकरणाचा उच्चांक होता. अगदी बरोबर, 1833चा चार्टर ॲक्ट. याच कायद्याने लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला आणि कंपनी केवळ एक प्रशासकीय संस्था उरली. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. 1857च्या ऐतिहासिक उठावानंतर एक मोठा बदल झाला आणि सत्तेचे विकेंद्रीकरण आणि भारतीयांच्या प्रतिनिधित्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 1858च्या या भारत सरकार कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीला कायमचं पॅकअप करायला लावलं. कंपनी बरखास्त झाली आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश क्राऊनच्या म्हणजेच राणीच्या हातात गेला. गव्हर्नर जनरलचं पद तसंच राहिलं, पण त्याला एक नवीन रुबाबदार नाव मिळालं, भारताचा व्हाईसरॉय. लॉर्ड कॅनिंग हा आपला पहिला व्हाईसरॉय बनला आणि सोबतच लंडनमध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे एक नवीन पदही निर्माण करण्यात आलं.
मेन्स परीक्षेसाठी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 1861च्या इंडियन काउन्सिल्स ॲक्टने खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरणाची म्हणजेच डिसेंट्रलायझेशनची प्रक्रिया सुरू केली. लॉर्ड कॅनिंगने पोर्टफोलिओ सिस्टीम म्हणजे खाती वाटप पद्धतीला कायदेशीर मान्यता दिली. त्यानंतर 1892चा कायदा आला, ज्याने विधिमंडळाचा आकार तर वाढवलाच, पण सदस्यांना अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकारही दिला. बरं का, इथेच अप्रत्यक्ष निवडणूक हे तत्त्व पहिल्यांदा वापरले गेले. आता हा 1909चा कायदा अतिशय काळजीपूर्वक समजून घ्या. याला मॉर्लेमेंटो सुधारणा म्हणतात. या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हणजेच कम्युनल इलेक्टोरेट ही संकल्पना आणली. याचा साधा अर्थ असा होता की मुस्लिम उमेदवाराला केवळ मुस्लिम मतदारच मत देऊ शकत होते. ब्रिटिशांची ही एक भयंकर फूट पाडण्याची नीती होती. म्हणूनच लॉर्ड मिंटोला जातीय मतदारसंघाचा जनक म्हटलं जातं. पूर्वपरीक्षेत हमखास विचारला जाणारा हा एक ट्रॅप आहे, त्यामुळे हे नाव पक्क डोक्यात फिट करून ठेवा. त्यानंतर आला 1919चा कायदा, ज्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा म्हणतात. हा कायदा द्विदल राज्यपद्धती किंवा डायार्कीसाठी खूप प्रसिद्ध आहे. हा डायार्के शब्द ग्रीक भाषेवरून आलाय. यामध्ये काय केलं तर प्रांतांच्या स्तरावर विषयांची 2 भागात विभागणी केली गेली. एक होते राखीव विषय, जे थेट गव्हर्नरच्या हातात होते, आणि दुसरे होते सोपीव विषय, जे भारतीयांच्या म्हणजेच मंत्र्यांच्या हाती दिले गेले, जे विधिमंडळाला जबाबदार होते. आता एक अत्यंत महत्त्वाची एक्झाम टिप. विद्यार्थ्यांच्या सगळ्यात जास्त सिली मिस्टेक्स इथंच होतात. नीट ऐका. 1919च्या कायद्याने ही जी द्विदल राज्यपद्धती आणली होती ती फक्त प्रांतांमध्ये म्हणजे प्रोव्हिन्सेसमध्ये आणली होती. पण 1935चा कायदा जेव्हा आला तेव्हा त्याने प्रांतांमधली ही द्विदल पद्धत रद्द केली आणि तिथे प्रांतिक स्वायत्तता दिली. मग द्विदल पद्धत गेली कुठे? तर ती त्यांनी केंद्रात लागू केली. हा छोटासा फरक एक्झाम हॉलमध्ये खूप कन्फ्यूज करतो, त्यामुळे हा एकदम क्लिअर असला पाहिजे. 1935चा भारत सरकार कायदा हा अतिशय मोठा आणि विस्तृत दस्तऐवज होता. आजच्या आपल्या राज्यघटनेचा तो मुख्य ब्ल्यूप्रिंटच मानला जातो. इथे सत्तेची अगदी स्पष्ट विभागणी केलेली दिसते. त्यांनी अखिल भारतीय संघराज्याची कल्पना मांडली आणि सर्व विषयांची 3 सूचींमध्ये विभागणी केली. केंद्रासाठी फेडरल सूची, प्रांतांसाठी प्रांतिक सूची आणि दोघांसाठी समवर्ती सूची. आणि जे विषय या तिन्हीत नव्हते ते उर्वरित अधिकार व्हाईसरॉयकडेच ठेवण्यात आले होते. आता आपण पोचलोय तिसऱ्या आणि सर्वात शेवटच्या रोमहर्षक टप्प्यावर, स्वातंत्र्याचा टप्पा आणि आपली संविधान सभा. हा आकडा 389 काय सांगतो आपल्याला? तर नोव्हेंबर 1946मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅननुसार जी आपली संविधान सभा स्थापन झाली होती ना, तिची एकूण प्रस्तावित सदस्य संख्या 389 एवढी होती. भारतासाठी एक स्वतंत्र आणि सार्वभौम राज्यघटना तयार करण्याचं अतिशय ऐतिहासिक आणि मोठं काम याच सभेवर सोपवलं गेलं होतं. आणि शेवटी तो ऐतिहासिक दिवस आला. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947ने भारताला एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र घोषित केलं. या कायद्यानं व्हाईसरॉयचं पद कायमचं रद्द केलं आणि संविधान सभेलाच देशाची राज्यघटना तयार करण्याचा पूर्ण अधिकार दिला. ब्रिटिश राजवट अधिकृतपणे संपुष्टात आली आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. चला, थिअरी खूप झाली. आतापर्यंत जे पाहिलं त्याची स्मरणशक्ती तपासण्यासाठी काही कडक MCQ सोडवूया. बघूया किती लक्षात राहिलंय. हा प्रश्न पाहिल्या पाहिल्या उत्तर आठवलं पाहिजे. आपण सुरुवातीलाच टाईमलाईन पाहताना याची चर्चा केली होती. केंद्रीकरणाची सुरुवात 1773ला झाली हे खरंय, पण त्याचं अंतिम पाऊल किंवा उच्चांक कोणता होता? तर बरोबर पर्याय C, 1843चा चार्टर ॲक्ट. याच कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला थेट भारताचा गव्हर्नर जनरल बनवलं होतं. हा UPSC आणि MPSCचा अत्यंत लाडका PYQ आहे. 1909च्या मोर्लेमिंटो सुधारणांनुसार व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात पहिल्यांदाच एका भारतीयाचा समावेश झाला होता आणि ते महान व्यक्तिमत्व होतं सत्येंद्र प्रसाद सिन्हा. त्यांची नियुक्ती तिथे कायदा सदस्य म्हणून करण्यात आली होती. हे नाव परीक्षेत हक्काचे मार्क देऊन जातं. ईस्ट इंडिया कंपनीच्या अनिर्बंध सत्तेपासून ते 1947च्या जबाबदार आणि सार्वभौम सरकारपर्यंतचा हा जो प्रवास आहे, तोच खऱ्या अर्थाने आपल्या संविधानाचा भक्कम पाया आहे. या मार्गदर्शन सत्रातून हा थोडासा कठीण वाटणारा ऐतिहासिक विषय नक्कीच सोपा झाला असेल अशी आशा आहे. पण जाता जाता एक नक्की विचार करा. ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी निर्माण केलेले हे प्रशासकीय साचे आणि कायदे आजच्या स्वतंत्र भारताच्या लोकशाहीला खरंच 100% पूरक ठरत आहेत का? की आपण कुठेतरी अजूनही त्याच वसाहतवादी मानसिकतेच्या चौकटीत अडकलो आहोत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? नक्की विचार करा. चला तर मग, तुमच्या आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. अभ्यास करत रहा.